महायुतीचा उमेदवार कोण या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या। उमेदवाराचं नाव जे आहे ते जाहीर केलं जात नव्हतं, मात्र आता फडणवीसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असतील। त्याच्यामुळे आता शिक्कामोर्तब झालेला आहे की कल्याणमध्ये चित्र कसं असेल तर वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे। जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो। कल्याणमधून महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरून विरोधी पक्षांकडून सुद्धा टीका टिप्पणी जी आहे ती केली जात होती। रामदास कदम यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं होतं की श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी दिली जाईल, जर दिली गेली नाही तर राजकारण सोडून देईन, अशा पद्धतीचं वक्तव्य रामदास कदमांनी केलेलं होतं। आणि आता श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असणार हे फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे। श्रीकांत शिंदेंना भाजपकडून विरोध नाही हे सुद्धा फडणवीसांनी स्पष्ट केलंय। महायुती श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणार असं देखील फडणवीसांनी घोषित केलेलं आहे। श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून उमेदवारी ही फडणवीसांकडून घोषित करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। शिंदे गटाचे उमेदवार जे ते जाहीर झालेले आहेत। आज दुपारी 12:30 वाजता मंत्री आणि आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होते। आज जी महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती होणार आहे, त्याच्यानंतर शिंदे गटाच्या उर्वरित उमेदवारांबाबत जे आहे ते वक्तव्य केलं जाऊ शकतं, जाहीर केली जाऊ शकते उमेदवारी। मात्र आता कल्याणमध्ये दुहेरी लढत होणार हे स्पष्ट झालंय। श्रीकांत शिंदे शिंदे गटाचे, त्याच्यानंतर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांच्यामध्ये लढत ही आता निश्चित आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, आपण पाहायला मिळते की देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आता अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेलं आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वाद सुरू होते आणि सेना आणि भाजपमध्ये या ठिकाणी अंतर्गत वाद सुरू आहे असं सुद्धा बोललं जात होतं। आणि बऱ्याच वेळी आपण पाहिलं की गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केली होती आणि ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं। फायरिंगची घटना त्या ठिकाणी झाली होती आणि याला एक पार्श्वभूमी सुद्धा राहिलेली आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या नावाला त्या ठिकाणाहून विरोध होता। पण आता आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररित्या हे सांगितलेलं आहे की कल्याण मधून श्रीकांत शिंदे हेच लोकसभेचे उमेदवार असतील आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटलाय असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आता प्रचाराला सुरुवात देखील झालेली आहे आणि त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय आता कशा पद्धतीनं होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वृषाली, गिरीश, फडणवीसांनी हे जाहीर केलेलं आहे की श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून आता उमेदवार असतील महायुतीचे, यावर तर शिक्कामोर्तब झालेलंच आहे। मात्र भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी ती सुद्धा महत्त्वाची आहे, ती नाराजी दूर करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। नक्कीच वृषाली, तिथले बरेचसे कार्यकर्ते आणि बराचसा अंडरकरंट सुद्धा आहे आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत काम करण्यासाठी आता मध्यस्थी कोण करणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेजी यामध्ये मध्यस्थी करतील अशी माहिती आहे आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलून काहीही करून पंतप्रधान मोदी यांना हे मॅन्डेट जाणणार आहे। श्रीकांत शिंदे यांना दिलेलं जे मत आहे ते मोदींना दिलेलं मत आहे असं समजूत जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांची काढली जाणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता श्रीकांत शिंदे यांच्यासोबतही त्या कार्यकर्त्यांच्या बैठका होतील आणि भविष्यामध्ये ते कशा पद्धतीने समन्वय ठेवायचा आहे यावर देखील भाष्य केलं जाईल। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।